नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑसिलेशन्स या चॅप्टरला आपण एका साध्या उदाहरणावरून सुरुवात केली होती. स्प्रिंग मास ऑसिलेटर. एका ब्लॉकला स्प्रिंगला बांधलेली आणि ती स्प्रिंग रिजिड वॉलला अटॅच केली आणि त्या ब्लॉकला आपण एका साईडला ओढलं आणि सोडून दिलं की असा तो ब्लॉक पुढे मागे त्याचं ऑसिलेशन सुरू होतं. प्लस ए म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, मायनस ए म्हणजे निगेटिव्ह मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आणि मधली जी रेष आहे त्याला आपण म्हटलं आहे मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू 0. या उदाहरणावरून आपण किती वेगवेगळा अभ्यास केला. या उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा आपण बघितलं फोर्स एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आणि मग त्याच्यावरून एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स आणि तो के म्हणजे कॉन्स्टंट आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय नाव दिलं, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट के. आणि मग त्याच्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन काढलं. त्याच्यानंतर आपण ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढली, त्यानंतर व्हेलॉसिटी काढली आणि नंतर डिस्प्लेसमेंट काढलं. आणि ते 3 इक्वेशन्स जे आहेत ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला नीट बघायचे आहेत आणि त्या 3 इक्वेशन्सचा अभ्यास चांगला करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला ॲक्सेलरेशन म्हटलं की -ω²x आणि व्हेलॉसिटी v विचारली की ±ω√a² - x² आणि डिस्प्लेसमेंट x म्हटलं की a sin ωt प्लस अल्फा किंवा फाय. पुस्तकामध्ये फाय हे लेटर घेतलेलं आहे अल्फाच्या जागी. तर आपण या 3 इक्वेशन्सचा चांगला अभ्यास करून आपण आता पुढचा अभ्यास बघूया. या म्हणजे स्ट्रेट लाईनवर आपण जर ती डायग्राम काढायचं म्हटलं तर अशी काढता येईल. पहा, प्लस ए आणि मायनस ए अशा या 2 पॉईंटमध्ये तो पार्टिकल ऑसिलेट होतो. प्लस ए म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड, मायनस ए म्हणजे निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. या रेषेवर एक्स ॲक्सिसच्या या रेषेवर त्या पार्टिकलचं सिम्पल हार्मोनिक मोशन सुरू आहे आणि मीन पोझिशनच्या ठिकाणी त्याचा स्पीड मॅक्झिमम असतो आणि एक्स्ट्रीम पोझिशनला तो थांबतो, म्हणजे त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी तिथं 0 असते. एक्स्ट्रीम पोझिशन प्लस ए असो किंवा मायनस ए असो, दोन्ही पोझिशन्सला त्याची व्हेलॉसिटी 0 होते. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे सर्क्युलर मोशन जर एका साईडने आपण बघितलं तर त्या सर्क्युलर मोशन त्या डिस्कवर चालू आहे, पण त्याचं प्रोजेक्शन जे आपण पलीकडे इमेज जर त्याची बघितली तर तिथं मात्र SHM चालू आहे. स्ट्रेट लाईनमध्ये तो रॉड असा वर खाली फिरतो आणि ॲक्च्युली तो त्या डिस्कवर त्या सर्क्युलर मोशन त्याचं चालू आहे. म्हणजे आपल्याला सर्क्युलर मोशन त्या पार्टिकलचं त्या सर्कलवर चालू असताना एक्स ॲक्सिसच्या रेषेवर त्याचं SHM चालू असतं, हे असं आपल्याला म्हणता येईल. डिस्कवर एक रॉड आहे आणि ती डिस्क सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते. तो रॉड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो आणि त्याची इमेज जी आपल्याला दिसते आहे ती इमेज त्याच्यावरचा जो रॉड आहे तो असा अप डाऊन फिरायलासारखा दिसतो. म्हणजे तिथं लिनियर SHM चालू आहे आणि ॲक्च्युली इकडे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे आपल्याला समजा तो पी पार्टिकल जो आहे या सर्कलवर असा फिरतो आहे आणि तो सर्क्युलर मोशन त्याचं चालू आहे, पण त्याचं जर आपण प्रोजेक्शन घेतलं एक्स ॲक्सिसवर तर आपल्याला ते प्रोजेक्शन म्हणजे लिनियर SHM दिसेल. अशा प्रकारे हे लिनियर SHM आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यांचं रिलेशन आपण सांगू शकतो. ओ हे सेंटर आहे पहा त्या एक्स ॲक्सिसवर आणि त्या सर्कलचा पण सेंटर आहे. आता पी पॉईंटला तो पार्टिकल आहे असं समजूया. त्याचं प्रोजेक्शन घेतलं आपण P' एक्स ॲक्सिसवर. तो पार्टिकल फिरत पुढे गेला आणि परत प्रोजेक्शन घेतलं P'. म्हणजे एक्स ॲक्सिसवर तो पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये पुढे आलेला आहे पहा आणि परत पुढे आल्यानंतर तो प्रोजेक्शन घेतलं P', म्हणजे तो आता डाव्या साईडला आला आणि परत पुढे आल्यानंतर त्याचं प्रोजेक्शन घेतलं एक्स ॲक्सिसवर P'. म्हणजे अशा प्रकारे तो पार्टिकल या रेषेवर म्हणजे एक्स ॲक्सिसवर स्ट्रेट लाईनमध्ये फिरतो आहे असं थोडक्यात आपल्याला इथं दिसतंय पहा. म्हणजेच काय की सर्क्युलर मोशनचं प्रोजेक्शन घेतलं तर SHM मिळतं. मग SHM इज प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक्स ॲक्सिसची जी स्ट्रेट लाईन आहे त्याच्यावर SHM चालू आहे. SHM इज प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं इथं आपण म्हणू शकतो. सर्क्युलर मोशन या सर्कलवर त्या पार्टिकलचं चालू असताना स्ट्रेट लाईनवर म्हणजे एक्स ॲक्सिसवर तो पार्टिकल SHM चालू आहे. म्हणजे SHM इज प्रोजेक्शन ऑफ UCM असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते जे प्रोजेक्शन आहे ते आपण एक्स ॲक्सिसवर घेतलं काय किंवा वाय ॲक्सिसवर घेतलं काय, आपल्याला दोन्हीकडे चालतं. प्रोजेक्शन कुठेही आपण घेऊ शकतो.
एक्स ॲक्सिसवरच प्रोजेक्शन घ्यावं असं काही नाही, आपण वाय ॲक्सिसवर देखील घेऊ शकतो. म्हणजे वाय ॲक्सिसवर देखील तो पार्टिकल अप डाऊन असा दिसेल आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं SHM दिसेल. हे पहा, या ठिकाणी आपण त्याचं प्रोजेक्शन वाय ॲक्सिसवर जर घेतलं तर ते देखील आपल्याला लिनियर SHM असं आपल्याला दिसेल. म्हणजे SHM इज प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर. म्हणजे एक्स एक्स डॅश हा डायमीटर आहे, वाय वाय डॅश हा पण डायमीटर आहे. कुठेही आपण ते प्रोजेक्शन घेऊ शकतो, एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस किंवा कुठलाही डायमीटर असेल, एक्स आणि वाय कुठलाही एनी डायमीटर. सो SHM इज प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर असं आपण म्हणू शकू. आता बघा, यम या पॉईंटला तो पार्टिकल आहे आणि जसं जसं तो पी पार्टिकल पुढे जाईल तसं तो यम स्ट्रेट लाईनवर वर खाली मीन पोझिशन, एक्स्ट्रीम, मीन. सो SHM इज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर ऑफ सर्कल ऑफ रेफरन्स. म्हणजे SHM इज प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर ऑफ रेफरन्स सर्कल. हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे. तो प्रश्न आपल्या नोट्समध्ये इथं 10 नंबरचा प्रश्न आहे. शो दॅट लिनियर SHM इज प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर. तो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आधी आपण फेज ऑफ SHM आणि इपॉक ऑफ SHM हे काय आहे हे आपण बघूया. फेज ऑफ SHM हे समजून घेण्यासाठी इथं मी एक डायग्राम काढतो, पहा. त्याकडे थोडंसं लक्ष द्या तुम्ही सर्वजण. आता समजा हे सर्कल आहे आणि हा आहे AB डायमीटर ऑफ दॅट सर्कल आणि दुसरी एक डायमीटर काढू आपण CD, सेकंड डायमीटर ऑफ द सर्कल. O इज मीन पोझिशन, म्हणजे या सर्कलचा सेंटर आहे. पार्टिकल समजा सुरुवातीला मीन पोझिशनला आहे म्हणजे O पॉईंटला आहे, त्यावेळेस तो पार्टिकल या सर्कलवर इथं C पॉईंटला असेल. समजा तो पार्टिकल इथं P या ठिकाणी तो आलेला आहे आणि त्यावेळेसचा जो हा अँगल आहे, हे इथला अँगल COP डॅश म्हणूया आपण, COP डॅश हा अँगल अल्फा आहे, अल्फा. आणि थोड्या वेळेनंतर हा पार्टिकल असा इकडे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानी फिरतोय, त्याचं सर्क्युलर मोशन चालू आहे. तर थोड्या वेळेनंतर तो पार्टिकल इथं आलेला आहे म्हणजे P पॉईंटला आलेला आहे आणि त्यावेळेस हा जो अँगल आहे इथला तो किती असेल बरं? T एवढ्या वेळेमध्ये किती अँगल झाला असेल? तर आपल्याला माहिती आहे, आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाची व्हॅल्यू ω_t अशी आपण लिहू शकतो. कशी काय काढली ही व्हॅल्यू आपण? अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाईम इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि याच्यावरून थीटा इज इक्वल्स टू ω_t असं आपण काढलं. म्हणजे हा जो अँगल आहे इथला P'OP हा एवढा अँगल आपल्याला इथं लिहिता येईल ω_t. म्हणजे आता बघा, COP हा टोटल अँगल किती झाला? टोटल अँगल झाला ω_t आणि हा अल्फा, म्हणजे दोन्ही मिळून ω_t प्लस अल्फा. COP हा अँगल ω_t प्लस अल्फा इतका झालेला आहे. आता आपण आत्ता मगाशी बघितलं की या सर्क्युलर मोशनचं प्रोजेक्शन जर आपण घेतलं या डायमीटर ABवर तर ते SHM असतं. मग आपण आता P या पॉईंटवरून एक प्रोजेक्शन घेऊयात. या पहा, इथं प्रोजेक्शन घेतलं मी, M हा पॉईंट मिळाला. तर OM हे जे अंतर आहे ते अंतर x म्हणू आपण. म्हणजे AB या रेषेवर तो पार्टिकल कुठं असेल? M पॉईंटला असेल, म्हणजे x एवढं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं असेल. आणि या सर्कलवर कुठं असेल? तो P पॉईंटला असेल, म्हणजे हा अँगल त्यावेळेस किती असेल? ω_t प्लस अल्फा. मग आता समजा तो अँगल जर आपल्याला माहीत झाला, तो ω_t प्लस अल्फा अँगल आपल्याला माहिती आहे, म्हणजे किती आहे? समजा तो असेल एक साधारण 40 डिग्री किंवा 50 डिग्री, म्हणजे तो इथं आहे समजा P पॉईंटला आहे आणि हा अँगल आहे 40 ते 50 डिग्री. तर त्याचं प्रोजेक्शन मी घेतलं, M पॉईंटला आलं, म्हणजे आपल्याला प्रोजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालं? OM हे एवढं डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट आणि तो पार्टिकल कुठल्या दिशेनं चाललाय? अवे फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे O पासून दूर चाललाय, B पॉईंटकडे चाललाय, एक्स्ट्रीम पोझिशनकडे, अवे फ्रॉम मीन पोझिशन असं त्याचं मुवमेंट आहे. आता समजा हा पार्टिकल फिरत फिरत P इथं होता ना आता, तर तो इथं कुठेतरी वरच्या साईडला आला, इथं आला. तर त्याचं प्रोजेक्शन मी घेतलं परत, तर प्रोजेक्शन इथं आलं, तो परत M म्हणूया त्याला. मग हे अंतर x जे आहे हे आता O पासून इथंपर्यंतचं अंतर मागापेक्षा कमी झालं. मग याच्या हा जो अँगल आहे, हा एवढा अँगल हा किती आहे? हा आहे समजा
150, 140, 160च्या जवळपास काहीतरी आहे. म्हणजे 160 डिग्री जेव्हा अँगल असतो तेव्हा तो पार्टिकल सर्कलवर इथं असतो आणि त्यावेळेस त्याचं प्रोजेक्शन इथं येतं आणि त्यावेळेस तो पार्टिकल एक्स एवढ्या डिस्टन्सवर असतो मीन पोझिशनपासून आणि तो मीन पोझिशनच्या दिशेने चालला आहे या स्ट्रेट लाईनवर टुवर्ड्स मीन पोझिशन असं आपण म्हणूया. समजा तो अँगल आहे 190 म्हटल्यानंतर इथे येईल तो पार्टिकल इथं कुठेतरी आणि त्याचं प्रोजेक्शन हा अँगल झाला 190, त्याचं प्रोजेक्शन मी घेतलं तर इथे येईल यम. म्हणजे मला परत प्रोजेक्शन घेतल्यावर काय मिळालं, डिस्प्लेसमेंट एक्स मिळालं आणि तो त्याची डायरेक्शन पण मिळाली. कोणत्या दिशेने डायरेक्शन, अवे फ्रॉम मीन पोझिशन. थोडक्यात आता काय लक्षात आलं आपल्या की ओमेगा टी प्लस अल्फा या अँगलची किंमत जर आपल्याला माहिती असेल तर तो सर्कलवर कुठं असेल आणि या रेषेवर ए बी या रेषेवर कुठं असेल आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे आणि तो मीन पोझिशनकडे चाललाय का मीन पोझिशनपासून दूर चाललाय, या दोन्हीही गोष्टींची माहिती आपल्याला त्या अँगल ओमेगा टी प्लस अल्फावरून मिळते. म्हणून आपण त्या ओमेगा टी प्लस अल्फा या अँगलला म्हणूयात फेज ऑफ एस एच एम. थोडक्यात आता फेज ऑफ एस एच एम म्हणजे काय, दी अँगल विच डिस्क्राइब्स दी स्टेट ऑफ ऑसिलेशन. स्टेट म्हणजे अवस्था. तो पार्टिकल नेमका त्या रेषेवर कुठे आहे, त्या सर्कलवर कुठे आहे, ए बी रेषेवर तो मीन पोझिशनला आहे का मीन पोझिशनपासून दूर चालला आहे, मीन पोझिशनच्या दिशेनं चालला आहे, नेमकं डायरेक्शन, मॅग्निट्यूड, त्या डिस्प्लेसमेंटची सगळी माहिती मिळते असा तो अँगल. त्या अँगलला म्हटलं आहे phase of SHM. The angle which describes the state of oscillation of a particle performing linear SHM is called as phase of SHM. हे जे इक्वेशन आपण काढलं x is equals to a sin omega t plus alpha, त्या इक्वेशनमध्ये हा अँगल ओमेगा टी प्लस अल्फा त्याला म्हणायचं आहे फेज ऑफ एस एच एम. तर मग आता लक्षात राहील सगळ्यांच्या, फेज म्हणजे काय, दी अँगल विच डिस्क्राइब्स दी स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ दॅट पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस एच एम. त्या अँगलची किंमत नेमकी किती आहे हे कळालं आपल्याला तर त्याची अवस्था म्हणजे स्टेट आपण काढू शकतो आणि असा तो अँगल, त्या अँगलला म्हटलं आहे फेज ऑफ एस एच एम. आता इपॉक ऑफ एस एच एम म्हणजे काय पहा, सुरुवातीला तो पार्टिकल नेमका कुठे आहे, म्हणजे तो सुरुवातीला त्या मीन पोझिशनला आहे का मीन पोझिशनपासून दूर गेलेला आहे, नेमका कोणत्या ठिकाणी सुरुवातीला हे आपण कसं ओळखायचं पहा. आता समजा तो सुरुवातीला इथे आहे म्हणजे या पी पॉईंटला आहे, त्यावेळेसचा अँगल अल्फा आहे. मग हा अल्फा समजा मी 0 घेतला म्हणजे तो पार्टिकल कुठे येणार, सी पॉईंटला येणार. म्हणजे सी पॉईंटला जर पार्टिकल आला तर त्याचं प्रोजेक्शन कुठे येईल, या रेषेवर, ए बी रेषेवर ओ पॉईंटला येईल. म्हणजे जर अल्फाची व्हॅल्यू 0 असेल तर तो पार्टिकल सुरुवातीला ओ म्हणजे मीन पोझिशनला असेल. समजा आता तो सुरुवातीला इथे आहे, बी पॉईंटला आहे सुरुवातीलाच, म्हणजे हा अँगल अल्फा किती झाला, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे अल्फाची किंमत जर 90 डिग्री असेल तर तो पार्टिकल या रेषेवर बी या ठिकाणी असेल आणि सर्कलवर तिथंच असेल बी या ठिकाणी, म्हणजे तो सुरुवातीला एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. आता समजा अल्फाची किंमत 90 डिग्री आहे, 180 डिग्री आहे, म्हणजे इथं असेल पहा 180 डिग्री, तर तो पार्टिकल इथं डी पॉईंटला असेल आणि तर रेषेवर कुठे असेल, मीन पोझिशनला म्हणजे ओला. समजा त्याची अल्फाची किंमत 270 डिग्री आहे, 270 म्हणजे इथे येणार पहा, म्हणजे ए पॉईंटला येईल, म्हणजे डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तो. वेन अल्फा इज 270 डिग्री द पार्टिकल ऑन दॅट स्ट्रेट लाईन ए बी इज ॲट लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. In short, if you know the value of this alpha, then we get the information about initial state of oscillation of that particle. सुरुवातीला तो पार्टिकल कुठे आहे हे आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल तर अल्फा अँगल आपल्याला किती आहे हे आपल्याला कळलं की मग तो सुरुवातीला कुठल्या अवस्थेत आहे, कोणत्या ठिकाणी आहे हे कळू शकतं. असा तो अँगल की जो सुरुवातीची जी त्याची अवस्था सांगतो त्या अँगलला आपण म्हटलंय इपॉक ऑफ एस एच एम. मग आता डेफिनेशन बघा, the angle which describes the initial state of oscillation of a particle performing SHM is called as initial phase. त्याला अजून दुसरी 2-3 नावं आहेत, epoch of SHM, phase constant, असे 2-3 नावं आहेत, epoch, initial phase आणि phase constant. हा अल्फा जो आहे या इक्वेशनमध्ये तो अल्फा त्याला आपण म्हटलंय इनिशियल फेज. पुस्तकामध्ये या अल्फा अँगलला फाय असं सिम्बॉल दिलेलं आहे, त्यामुळं तिथे तुम्ही पुस्तकात बघत असताना फाय हे सिम्बॉल घेऊन त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. हे पहा,
पुस्तकामध्ये एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे जे फाय आहे हे फाय म्हणजे इनिशियल फेज, फेज कॉन्स्टंट, इपॉक ऑफ एस एच एम. त्या फायची व्हॅल्यू जशी बदलेल तसं तो इनिशियली कुठं आहे हे आपल्याला बदलून वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतं. आता इथं पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल पहा, केस नंबर 1 दिली आहे. इफ पार्टिकल स्टार्ट्स एस एच एम फ्रॉम मीन पोझिशन, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 0, तर फायची व्हॅल्यू 0 आलेली आहे. म्हणजे 0 किंवा पाय, म्हणजे तो अँगल अल्फा जो आहे किंवा तो फाय अँगल जो आहे तो 0 असेल किंवा पाय म्हणजे 180 डिग्री, त्यावेळेस तो पार्टिकल मीन पोझिशनला असेल. आणि केस नंबर 2 बघा, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, त्यावेळेस एक्सची किंमत प्लस मायनस ए घेतली आहे आणि तेव्हा तो सुरुवात झाला आहे, तेव्हा त्याची एक्स्ट्रीम पोझिशनला असताना त्याच्या ऑसिलेशनला सुरुवात झाली आहे म्हणून टाईम 0 घेतला आहे. तर त्यावेळेस फायची किंमत आपल्याला मिळते π/2 किंवा 3π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री, 3π/2 म्हणजे 270 डिग्री, म्हणजे दोन्हीपैकी एक अँगल त्यावेळेस त्याचा असू शकतो. फेज ऑफ एस एच एम आणि इपॉक ऑफ एस एच एम हे 2 प्रश्नांचा अभ्यास झाला. आणि आता आपण महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 10 नंबरचा प्रश्न आहे हा, शो दॅट लिनियर एस एच एम इज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर. तर मला असं वाटतं की तुम्ही आधी आता मी आज जे सांगितलं ते सगळं तुम्ही व्यवस्थितपणे बघा. या स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या एक्झाम्पलवरून आपण जो अभ्यास केला आणि एफ इज इक्वल्स टू -kx हे इक्वेशन घेऊन हळूहळू आपण रिस्टोरिंग फोर्स आणि ॲक्सेलरेशन हे घेऊन आपण पुढे गेलो आणि नंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन मिळवलं. डिफरन्शियल इक्वेशन मिळाल्यानंतर हे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं आपल्याला आणि हे डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व करून आपण 3 वेगवेगळे डेरिव्हेशन्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. पहिलं मिळवलं ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू -ω²x. त्यानंतर दुसरं डेरिव्हेशन आपल्याला मिळालं व्हेलॉसिटीचं, ते म्हणजे v इज इक्वल्स टू +-ω√a² - x². आणि तिसरं डेरिव्हेशन आहे डिस्प्लेसमेंटचं आणि ते आहे x इज इक्वल्स टू a sin ω t + अल्फा. तर अशा प्रकारे हे 3 इक्वेशन्स नीट व्यवस्थित वाचा, अभ्यास करा, 2-3 वेळा लिहून काढा, पुस्तक वाचून अभ्यास करा. नोट्स तर आता मी परत एकदा पाठवलेले आहेत, क्लिअर कॉपी पाठवली आहे, ते बघा. काही शंका असेल, डाऊट्स असेल तर मला विचारा. मग आपण काय करूयात, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एस एच एम इज प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर हा जो पुढचा जो प्रश्न आहे पहा, इथं पुस्तकामध्ये 5.7 नंबरचा टॉपिक आहे पहा, रेफरन्स सर्कल मेथड. वाटल्यास तुम्ही हे सगळं वाचून घ्या. प्रोजेक्शन ऑफ रोटेटिंग रॉड हे सगळं वाचून घ्या हे, आणि तुम्हाला लक्षात येईल नक्की. हे पहा, ही डायग्रॅम पण बघा, एस एच एम इज प्रोजेक्शन ऑफ UCM असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर ह्या डायग्रॅमचा वापर करून कशा प्रकारे एक्सप्लेन केलं ते बघा. आपण त्याचा अभ्यास उद्याच्या लेसनमध्ये करूयात. ओके, थँक्यू.